नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुखवास, जो आपण जेवणानंतर अपचन होत नाही त्यासाठी खायचा आहे। जेवणानंतर 1 चमचा, त्यासाठी माझं साहित्य आहे जवस, ओवा, तीळ, बडीशोप। ओवा आपल्याला ह्या तिन्ही सामग्रीपेक्षा कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे आणि हे मी आता सर्व मंद आचेवर भाजून घेणार आहे। तर सर्वात आधी आपण टाकूया ओवा। या ओव्याला छानपैकी गॅस चालू करून हलक्या मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। याचा जरासा रंग चेंज झाला की याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत बडीशोप। बडीशोपचा रंग चेंज होईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे। याचा रंग मी हलका आणि भाजलेला आहे, माहितीसाठी घातलेला आहे। याचा हा रंग चेंज झाला आहे आणि सुगंध आला बडीशोपचा, तर ते काढून घ्यायचे। असंच तीळ आणि जवस हे कसे भाजतात की हे उडायला लागतात, तर ते काढून घ्यायचे आहे। थंड करून एक फटका मारून त्यातलं बारीक काही असतं ते बाहेर येतं, म्हणून आपण फटकून याला बर्नीत करून ठेवायचं आहे आणि रोज रात्री जेवणानंतर खायचं आहे। धन्यवाद।